क्रिकेटमधील कसोटी क्रिकेट प्रकारामध्ये ज्या वेगवेगळ्या देशासोबत आपण क्रिकेट मालिका खेळतो त्यासाठी वेगवेगळ्या ट्रॉफीज दिल्या जातात. आता अशाच प्रकारे एक नवीन ट्रॉफी आलेली आहे. त्या ट्रॉफी बद्दल माहिती पाहूया, याच्यावर आपल्या परीक्षेला प्रश्न विचारणार आहेत. तर बघा, ट्रॉफी नवीन जी आहे ती तेंडुलकर अँडरसन ट्रॉफी असं या नवीन ट्रॉफीचं नाव असणार आहे. ही भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान जी कसोटी मालिका खेळली जाणार आहे त्या कसोटीमध्ये जो संघ जिंकेल त्याला ही तेंडुलकर अँडरसन ट्रॉफी दिली जाणार आहे. ही जी ट्रॉफी आहे या ट्रॉफीचं अगोदरचं नाव होतं पतौडी ट्रॉफी. पतौडी घराण्याच्या स्मरणार्थ या ट्रॉफीचं नाव होतं पतौडी ट्रॉफी 2007 पासून. आता ते नाव बदललेलं आहे, पण याच मालिकेमध्ये जो संघ जिंकेल त्या खेळाडूंना पतौडी मेडल मात्र दिलं जाणार आहे. म्हणजे मेडलचं नाव पतौडी असणार आहे, ट्रॉफीचं नाव तेंडुलकर अँडरसन ट्रॉफी असणार आहे. आता याच्यामध्ये जे पतौडी घराणं आहे याच्याबद्दल सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. पतौडी मधले दोन मुलगा आणि बाप हे मोठे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होते. त्याच्यापैकी इफ्तिकार अली पतौडी हे भारत आणि इंग्लंड या दोन देशाकडून खेळणारे जगातले एकमेव खेळाडू आहेत. त्यांचा मुलगा म्हणजे मनसूर अली खान पतौडी, त्यांना टायगर पतौडी या नावाने सुद्धा ओळखलं जातं. ते आपल्या भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार होते आणि भारताच्या क्रिकेट इतिहासातले सर्वात तरुण कर्णधार सुद्धा होते. 21व्या वर्षी झाले होते. त्यांचा मुलगा जो आहे तो अभिनेता सैफ अली खान हा आहे, हे पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा, जेम्स अँडरसन ज्यांच्या नावाने ट्रॉफी दिलेली जाते आता ही. जेम्स अँडरसन सर्वात जास्त विकेट घेणारा वेगवान खेळाडू, वेगवान बॉलर तो आहे कसोटी क्रिकेटमध्ये. त्यांनी 188 कसोटी मॅच मध्ये 704 विकेट घेतलेल्या फास्ट बॉलर मध्ये तो पहिल्या क्रमांकावर आहे. आणि सचिन तेंडुलकर क्रिकेटचा देव यांच्याबद्दल तर सांगायची आवश्यकता नाहीये. 200 कसोटी सामने खेळले, त्याच्यामध्ये 15,921 धावा, कसोटीमध्ये सर्वात जास्त धावा तसंच सर्वात जास्त शतक सुद्धा केलेली आहेत, एकूण 51 शतक. या दोघांच्या नावे ही ट्रॉफी सुरू केलेली आहे. अशाच वेगवेगळ्या देशासोबत ज्या कसोटी मालिका खेळल्या जातात त्यांच्या ट्रॉफीचे नावं माहित पाहिजे आपल्याला. त्यातली बघा पहिली बॉर्डर गावस्कर ट्रॉफी. ही बॉर्डर गावस्कर ट्रॉफी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान कसोटी मालिकेत विजेत्याला दिली जाते. गांधी मंडेला मेडल यालाच फ्रीडम ट्रॉफी असं सुद्धा म्हटलं जातं. ही जी ट्रॉफी आहे ती भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान जो विजेता संघ आहे त्याला दिली जाते. त्यानंतर आशेष ट्रॉफी सर्वात सर्वात जुनी आणि सर्वात प्रतिष्ठित कसोटी ट्रॉफी ही आहे. ही जी आशेष ट्रॉफी आहे ती ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन देशादरम्यान खेळवली जाते. आणि त्यानंतरची आहे विस्डेन ट्रॉफी. विस्डेन ट्रॉफी जी आहे ती इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या दोन देशादरम्यान काय केली जाते, खेळवली जाते.